हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन। परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई या आचार्य द्वयांना वंदन। माझ्या सहाध्यायी जयश्रीताई यांना वंदन आणि आपण सर्व उपस्थित श्रोत्यांच्या अंतकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करू। विषय नामसाधनेची शास्त्रीय बैठक असा आहे। जरी नामसाधनेची शास्त्रीय बैठक असा विषय लिहिला असला तरी हे शास्त्र संतांनी जे सांगितलंय तेच आपल्याला बघायचं आहे आणि त्यांच्या वचनच आहे। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काय। त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण चाललो की आपल्याला काही अडचणी येत नाहीत। त्यांना जे मिळालं ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही। फक्त आपण ज्यांच्या पाठोपाठ चालणार आहोत ते ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आहेत एवढी खात्री करायची एकदा। म्हणजे त्यांच्या पाठीमागं डोळे झाकून चालायचे, पण डोळे झाकून चालायला सुरुवात करायच्या अगोदर डोळे किलकिले करायचे आणि मी ज्यांच्या मागं चाललोय ते ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आहेत याची खात्री करायची आणि मग डोळे मिटायचे आणि चालायचं। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही। नामसाधना आपल्या शिबिराचं नावच आहे नामसाधना अभ्यास शिबिर। तर नामसाधनेची काही एक वैशिष्ट्य आहे। आपण सगळे प्रापंचिक आहोत, तर नामसाधना हा एक मार्ग असा आहे की जो प्रापंचिकाला झेपणार आहे पहिला, दुसरं संतांना मान्य असलेलं आहे, तिसरं शास्त्राला मान्य असलेलं आहे। आपण लौकिक व्यवहारात जी काय आपली प्रतिष्ठा पद असेल त्याच्यामध्ये कुठलंही अडथळा निर्माण हा मार्ग करत नाही। किंवा दुसरं की आपण एक सर्वसामान्य प्रपंचातली म्हणून जी काही सुख उपभोगतो, आपल्या सर्वसामान्य इच्छा असतात, त्या सर्वसामान्य इच्छांच्या आणि सांसारिक सुखांच्या आडवं हा मार्ग येत नाही। त्यामुळे हा सगळ्यांसाठी सोपा आहे। दुसरी गोष्ट अशी की या मार्गाने चालल्यानंतर हळूहळू प्रगती होते, पण जी प्रगती होते ती हमखास आपल्याला यशापर्यंत पोहोचवते। म्हणजे बाकीच्या मार्गामध्ये प्रगती भरभर झालेली दिसली तरी तेवढंच अधपतनही होऊ शकतं, पण या मार्गाने हळूहळू प्रगती होते आणि हमखास यश मिळवून देणारा असा हा नामसाधनेचा मार्ग आहे। नाम शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं नाम। आता जीव, मी बोलणारा जीव आहे, तुम्ही जीव आहात। जीवाला शिवाशी जोडणारा दुवा म्हणजे नाम आहे। समजा एक रस्ता असतो, रस्त्याच्या मधून जर नदीचा प्रवाह असेल तर त्या दोन्ही काठांना जोडण्यासाठी आपण त्याच्यावरून पूल बांधतो। म्हणजे रस्त्याचे दोन भाग पुलानं जोडले की आपल्याला अलीकडून पलीकडे जाता येतं। तसा नाम हा काय आहे, त्याच्याशी जोडला जाणारा पूल आहे। आणि हे नाम हे साधन आहे, तसं नाम हे साध्य आहे। नाम सगुण आहे, तसं नाम निर्गुण आहे। खरं तर माझा उद्याचा एक विषय होता, त्याला हेच दिलं होतं, नाम साधन आहे की साध्य आहे। मग मला विज्ञान शाप आहे काय वरदान आहे असं आठवणीत आलं। म्हणजे असे वादविवादाचा मुद्दा होऊ नये, त्यापेक्षा ते साधनही आहे आणि ते साध्यही आहे। नाम सगुण आहे आणि नाम निर्गुण आहे। आता ही नामसाधना आपण का करायची, त्याचा एक बेसिक विचार असा की आपण प्रापंचिक आहोत आणि आपल्याला परमार्थशास्त्र असं सांगतं की तू आत्मरूप आहेस, ब्रह्मरूप आहेस। पण मी आत्मरूप ब्रह्मरूप असलो किंवा शास्त्र सांगतं त्याप्रमाणे सत चित आनंदरूप असलो तरी सुद्धा मला काय मी सत असल्याचा, चित असल्याचा, आनंदरूप असल्याचा अनुभव येत नाही। उलट मी ज्या संसारात गुंतलेलो आहे त्याच्यात मला वारंवार दुःखाचा अनुभव येतो। हा दुःखाचा अनुभवापर्यंत आपण का आलो, तर आपल्या मूळ सुखरूप आत्मरूप सच्चित आनंदरूप स्वरूपाचं आपल्याला विस्मरण झालं। किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे अज्ञान। या अज्ञानामुळं, भ्रमामुळं आपण त्या आपल्या सुखरूपत्वापासून दूर दूर गेलो। आता हे दूर जाणं का घडलं,
तुम्ही आम्ही ज्या संसारात गुंतलेलो आहोत तो संसार करण्यासाठी आपल्या मूळ स्वरूपात राहून संसार करता येत नाही. त्यासाठी नोकरी, व्यापार, उद्योग, धंदा, हजारो भानगडी आहेत संसारातल्या. हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपल्या मूळ ठिकाणापासून, मूळ स्वरूपापासून बाजूला जावं लागतं. फक्त एवढंच आहे की आपण किती दूर गेल्यानंतर आपल्याला मूळ ठिकाणी परतता येईल याचा अंदाज आपल्याला पाहिजे. आणि बहुसंख्य लोकांना हा अंदाज नसतो. त्यामुळं तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. म्हणून मग जीव भ्रमिष्ठासारखा आपल्या आतला असलेला आनंद न पाहता, आपल्या आतल्या सुखाकडे न पाहता बाहेर सुखासाठी विषयांच्या दारात जातो आणि मग तो लांब भरकटत राहतो. मग आपण किती लांब जावं, आपण संसार करायचा आहे, पण संसार करता करता नामसाधना करताना इतकं दूर जावं की परतीचा प्रवास आपला सोपा राहावा. फार दूर गेलो तर परतीचा प्रवास अवघड होतो. म्हणून रोज मन समर्थांचं सांगणं आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. पहाटे उठल्याबरोबर रामाचं चिंतन केलं म्हणजे आपल्या स्वरूपाची थोडीशी जाणीव करून घेतली. नंतर दिवसभर व्यापार, उद्योग, धंदा, नोकरी केली. परत संध्याकाळी आलो, परत रामरक्षा म्हटली, राम नाम घेतलं, हरिपाठ वाचला, ज्ञानेश्वरी वाचली की परत सकाळी आपण ज्या स्थानावरून बाजूला गेलो होतो तिथपर्यंत मूळ प्रवास काय होतो. आणि मग रात्री आपल्या विश्रांतीच्या ठिकाणी असतो तेव्हा सकाळची सुरुवात आणि परत रात्री घेतलेलं नाम या दोन्हींची सांगड जुळतेने आपल्याला दीर्घकाळ त्या आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी राहणं सोपं जातं. काय म्हटलं कळलं? नाम साधना ही कशासाठी आहे? आपण जिथून आपल्या मूळ स्थानापासून भरकटत जातो तिथं परत आपल्या ह्याच्यावर यावं म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे पहाटे उठल्याबरोबर म्हणावं, रात्री झोपण्यापूर्वी हे करावं. यानं आपल्या सतत त्याचं हे राहतं, आपण काय मूळ स्वरूप आहे त्याचं सतत चिंतन राहतं. यासाठी हा नामसाधनेचा मार्ग आपल्याला सोपा आहे. आता ही नामसाधनेची काही प्रयोजन आहेत. म्हणजे एखादी गोष्ट इथं एखाद्या माणसाला कामाला बोलवलं तर तो म्हणेल लगेच, मला या कामाचे किती पैसे देणार आहे तुम्ही? म्हणजे काय आहे, मला यातनं फळ काय मिळणार आहे? तसं नामसाधनेनं फळ काय मिळणार आहे हा विचार आपल्याकडे येतो. म्हणून प्रयोजनाचा विचार, फळाचा विचार सुद्धा पहिल्यांदा करावा. काय होईल नामसाधनेनं? काल मी एक वचन म्हटलं होतं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम साधन सोपं आहे आणि हे सोपं असलेलं नाम साधन आपण केलं तर आपली अनंत जन्माची पाप जळून जातील. आता जळून जातील याचा अर्थ गवत जळून गेलं, कागद जळून गेले, ते दिसतात तशी पाप जळून गेलेली दिसतील का? राग झालेली नाही, असा त्याचा अर्थ नाही. जळून जातील म्हणजे आपलं चित्त शुद्ध होईल, अंतःकरण शुद्ध होईल. आता म्हटलंय सुरुवातीला, नाम संकीर्तन साधन पै सोपे. मग इतकं सोपं आहे तर सगळेजण का घेत नाहीत? मोठ्या मोठ्यानं सांगायचं नाम संकीर्तन फार सोपं आहे, पण मग सगळे का घेत नाहीत? त्याचं एक कारण, नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एप्रिल मे महिन्याचे दिवस होते. नाथ महाराज बाहेरून काही काम आटोपून आपल्या वाड्याकडे परतत होते. परतत असताना रस्त्यावर त्यांना एक 8-10 वडर समाजाची माणसं दगड फोडताना दिसली. ही दगड फोडणारी माणसं उन्हातानात ते काम करतायत, अंगाकडून घामाच्या धारा चाललेत, अशा उघड्या अंगानं काम करताना त्यांना दिसली. नाथ अतिशय संवेदनशील मनाचे, त्यांनी त्यांची चौकशी केली. एवढ्या उन्हातानात काम का करता असं विचारलं. तुम्ही आम्ही जे उत्तर दिलं असतं तेच त्या माणसाने दिलं की हे पोट पाठीमागे लागलं, हे पोटासाठी सगळं करावं लागतं. मग नाथ महाराज म्हणाले, तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला 4 घास जेवायला वाढू शकतो. नाथाने त्या लोकांना घरी नेलं. 4-8 दिवस तिथं राहिले. 8 दिवस हे फक्त जेवतात आणि झोपतात असं नाथांच्या लक्षात आलं. मग नाथ महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही जेवा, दुपारी 1-1.5 तास झोप घ्या, मी तुम्हाला सगळ्यांना एक एक तुळशीची माळ आणून देतो, ही माळ घेऊन तुम्ही थोडा जप करा. मग त्या 8 जणांचा जो म्होरक्या होता त्यानं रात्री सगळ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांनी असं ठरवलं, दुसऱ्या दिवशी सांगितलं नाथांना, यांच्या घरी राहून हे नामस्मरण करण्यापेक्षा आपली दगड फोडलेली बरी. आता इथं बसलेल्या आपल्यापैकी कुणाचा तरी काही पोटा पाण्याचा प्रश्न आहे का? म्हणजे मी संध्याकाळी काय जीव असं मला प्रश्न आहे, अशी काय आपली कुणाची अडचण नाही, तरी सुद्धा आपण नाम घेत नाही. बरोबर आहे ना? आपल्यापैकी इथं बसलेल्यापैकी आज मी संध्याकाळी काय खायचं असा मला प्रश्न पडलाय, इतकं तरी अडचण आपली कोणाचीही नाही. आणि तरी सुद्धा आपल्याकडे नाम येत नाही. याचं कारण, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आपल्याकडे हे सुकृत कमी पडतं म्हणून विठ्ठलाचं नाव आपल्या मुखात येत
नाही. मग हे सुकृत वाढवायचं असेल तर काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पाप घालवायचं असेल नामच घ्या, पुण्य वाढवायचं असेल तरीही नामच घ्या. पुण्य वाढल्याचा परिणाम काय होईल? अखंड सतत मुखात नाम येत राहील. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. आता असं एक उदाहरण आपण वाल्या कोळ्याचं ऐकतो, नेहमी सगळ्यांनी आपण हे ऐकलेलं आहे की वाल्या कोळी आपल्या पत्नी मुलाबाळांचं पोट भरण्यासाठी दरोडेखोरी करायचा, लोकांना लुटायचा. मग एकदा दोन वेगवेगळे आहेत, सप्तर्षी आले असं एक आहे, नारद भेटले असं एक विधान आहे. दोन कथा आहेत त्याच्यात. आपण नारद भेटले असं धरू. मग नारदांना त्यांनी बांधून घातलं. मग ते म्हणाले मला मार, माझ्याकडे तुला देण्यासाठी काय नाही, मारणार असेल तर मार, पण तू मला मारणार आहेस त्याबद्दल तू घरी जाऊन काय कर, विचारून ये की तू जे हे पाप कर्म करतो आहेस. म्हणजे अशी कथा सांगतात की 7 रांजण त्यानं भरले होते, इतकी माणसं मारली होती, इतकं पाप केलं होतं. नारद म्हणाले की तू मला मारायला काय हरकत नाही, पण तू जे पाप करतो आहेस त्याच्यात हे तुझे घरचे लोक सहभागी आहेत का विचारून ये. आणि मग तो घरी गेला. घरीच्या पत्नीनं मुलांनी सांगितलं हे तुमचं कर्तव्य आहे आमचं पोट भरणं, त्यासाठी तुम्ही काय करता ते पुण्य करता का पाप करता त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही, त्याच्यात काय आम्ही जबाबदार नाही, आम्ही सहभागी नाही. आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे आणखी? या विभागाने सुद्धा विचार करायलाच पाहिजे ना तसा. तो वाल्या माणसांना मारत होता, पण मी एखाद्या ऑफिसात लाच घेतो माझा नेहमीचा पगार सोडून, म्हणजे मी कोण आहे आता? बर ही लाच कुणासाठी घेतली? घरातल्या लोकांना ज्या ज्या सुखाच्या सोयी पाहिजे आहेत त्या आणून देण्यासाठी ती घेतली, बरोबर. मग कधीतरी ह्यांनी म्हणायला पाहिजे इकडं की तुम्ही काय करता त्याच्यात आम्ही सहभागी नाही, असं म्हटलं तर बराचसा भ्रष्टाचार कमी होईल, बरोबर आहे ना. हे म्हणजे हे असं काकानेच शिकवलंय हा सगळं. काय जी प्रत्येक सगळी गोष्ट आपल्याशी जोडून घ्यायची, म्हणजे आपल्याला त्यातून काय सांगितलं हे कळतं. मग आता वाल्या घरी विचारून गेला, पत्नीनं सांगितलं तुम्ही काय करता त्या पापात आम्ही काही वाटेकरी नाही, असं म्हटल्यानंतर मग त्याचे डोळे उघडले. मग त्यांनी नारदांनी त्यांना उपदेश केला. राम राम म्हणायला येईना म्हणून तो मरा मरा म्हणायला लागला. मरा मरा म्हणता काय झालं? राम राम झालं. मग नाम घ्यायला बसलेला होता तो वाल्या कोळी होता. नाम त्यातून उठला, काही वर्षाने वारुळ चढला अंगावर, त्यातून उठला. तो कोण होते? वाल्मिकी ऋषी होते. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला. ही प्रगती कशाची आहे? नामसाधनेची. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्र. मग आता पुढे दुसरा एक मुद्दा आहे त्याच्यात की नामसाधना हे फळ बघायला लागलो ना आपण, प्रयोजन. पुण्य मिळेल, पाप जाईल, आणखी काय होईल? काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया गाता गुणतया विठोबाचे. विठोबाचं नाव घेतल्याचा परिणाम म्हणून आपल्या अंतःकरणातले काम क्रोध लोभ हे विकार हळूहळू काय होतील? कमी होत जातील. हा एक त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणतात, काल आपण एक विचार केला होता की बुद्धी सूक्ष्म होते असं म्हटलं होतं. तुकाराम महाराजांनी 4-4.5 अभंग लिहिले. हे अभंग आपल्याला कसे सुचले किंवा हे का कशामुळे झालं याबद्दल तुकोबाच सांगतात. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे तो भेटो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. एका विठ्ठलाचं नाम घेतल्याचा परिणाम काय झाला? जे कळत नाही ते कळायला लागलं, जे दिसत नाही ते दिसायला लागलं, जे भेटत नाही ते भेटलं. याचा अर्थ असा की त्या नाम साधनेमुळे बुद्धी सूक्ष्म झाली आणि सूक्ष्म बुद्धीला परमात्म्याचं आकलन व्हायला लागलं किंवा परमात्म्याच्या सुखाचा अनुभव यायला लागला. म्हणजे नाम साधनेने आपली बुद्धी काय होते? सूक्ष्म होते. पुढं आणखी एक अभंग आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. त्याच्यात एक शेवटचं चरण आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. तुकाराम महाराज म्हणतात हा देह मी विठ्ठलाच्या नामानं भरला. आता याच्यात तर हाड रक्त मांस आहे, मग त्याच्यात कुठं भरला? तर या स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे. मन बुद्धी चित्त अहंकार, या सूक्ष्म देहामध्ये नामसाधना केल्याचा परिणाम म्हणून सूक्ष्म देह नामानं भरून गेला. आणि नामानं सूक्ष्म देह भरला तेव्हा अंतःकरणातले हे विकार तिथून निघून गेले. म्हणजे ते तिथं राहायला आले. खरं तर त्यांनी आमची काय, आम्ही तुमच्या घरी राहायला येऊ का अशी काही परवानगी काढलेली नाही. तुकोबा म्हणतात एका ठिकाणी रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आता हा युद्धाचा प्रसंग कुठला आहे? मी प्रपंचातून बाहेर पडून पांडुरंगाची भक्ती करायला लागलो,
पण अंतःकरणातले हे काम, क्रोध, लोभ हे विकार मला वारंवार काय करतात, पराभूत करतात. मी त्यांच्याकडून हरतो. त्यांच्याशी माझी लढाई आहे. दुर्दैवानं आमच्या अंतःकरणात हे विकार आहेत, पण ते युद्ध करण्यासारखे आमचे शत्रू आहेत असं आम्हाला वाटत नाही. आम्ही त्यांच्याशी मैत्रीच करून टाकलेली आहे. त्यामुळे तुकोबांना जी अडचण जाणवली ती आम्हाला जाणवत नाही. आपण त्यांच्याशी मैत्रीच करून टाकली. म्हणून नामसाधना केल्याचा परिणाम काय होईल, तर आमच्या अंतःकरणाच्या घरातून हे भाडेकरू बाहेर काढले जातील. कोल्हापूर, आपण ज्या इथं कोल्हापूर आहे शहर, कोल्हापूर जिल्ह्यात आपण मुरगुडी आहे, तर कोल्हापूरमध्ये काही कुळ काढणारे दादा लोक राहतात. म्हणजे माझं मोठं घर असेल तर मी एका भागात राहतो, एक भाग कुणाला तरी भाडेकरूंना दिलेला असतो. मला माझ्या घरी मला वापरासाठी काही जागा पाहिजे असेल तर मी भाडेकरूंना सांगतो घर खाली करा. मग ते म्हणतात मी इतकी वर्षे राहिलोय, नियमानं भाडं दिले, आता लगेच कुठं जायचं, म्हणून ते जायला नकार देतात. मग त्यांना ताबडतोब काढायचं असलं तर अशा काही कुळ काढणाऱ्या दादा लोकांना मी काही पैसे देतो. 1,000-500 दिले की ते त्या कुळाला धाकदपटशा दाखवतात, भीती दाखवतात, मारहाण करतात आणि कुळ काढतात. दगड मातीच्या घरातलं कुळ काढायला कोल्हापुरातला दादा चालेल, पण माझ्या अंतःकरणातली कुळ काढायला कुठला दादा पाहिजे? पंढरपुरातला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररी. तुकोबांचाच एक फार छान अभंग आहे. ते असं म्हणतात, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाव उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. तुटे भवरोग, नामसाधनेचा परिणाम काय होतो ते सांगतात. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, नामसाधना केल्यानं काय होईल? ऐसे विठोबाचे नाव उच्चारिता खंडे जन्म, विठ्ठलाचं नाव घेतलं तर तुमची जन्म मरणाची परंपरा सुद्धा काही होऊन जाईल, खंडित होऊन जाईल. एक शब्द आहे इथं, ऐसे विठोबाचे नाव. म्हणजे अभंगाचा अर्थ कळायचा झाला तर ते मुख्य चरण लक्षात ठेवलं की त्याचा अर्थ समजतो. आता मी एक एक वाक्य म्हणतो, तुम्ही फक्त म्हणा ऐसे विठोबाचे नाव. हा, मी म्हटल्यानंतर म्हणा. आता मी एक वाक्य म्हटलं, तुटे, हा म्हणा, तुटे भवरोग. आता कळलं? तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाव. पुढं, तुटे संचित क्रियमान भोग नाव. हा, वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप, तुका म्हणे माया होय दासी, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाव. आता नामानं काय काय होईल ते सगळं यामध्ये इथं सांगितलेलं आहे. आता हे नामाचं प्रयोजन झालं, त्या म्हणजे त्यानं नाम साधना केल्याचं फळ काय मिळेल. परत एकदा हे करतो, पाप जाईल, पुण्य वाढेल, काम क्रोध लोभ हे विकार जातील, बुद्धी सूक्ष्म होईल, जन्म मरण परंपरा दूर होईल, आणि तुका म्हणे काय आपलं ते वचन, मोक्ष, मोक्षाच्या दृष्टीने तुटे. बरं, आठवल्यावर सांगतो. आणि त्या परिणाम काय होईल तर मोक्ष मिळेल. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी बहुतांची साक्ष. म्हणजे टप्प्याटप्प्यानं कशा कुठपर्यंत विकसित होत जाईल हे मोक्षापर्यंत. आता हे नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे, तर इथं माणसाचं शरीर घेऊन आपण जे जन्माला आलेलो आहोत हे सगळे काय आहोत, त्याचे अधिकारी आहोत. सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ज्याला ज्याला माणूस म्हणून माणसाचं शरीर मिळालंय त्या सगळ्यांना ह्याच्यातून या नामसाधनेचा अधिकार आहे. एक वाक्य म्हटलं, सकळासी हे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता कुठल्या युगात आहोत आपण? कलियुगामध्ये आहोत. एक कथा सांगतो. महाभारत युद्ध झालं. कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर राज्यावर बसले. काही काळ त्यांनी राज्य केलं, अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने राज्यकारभार केला. एक दिवस अर्जुन, भीम, नकुल, सहदेव हे चौघे जण मृगया करायला म्हणजे शिकारीसाठी राजवाड्यातून बाहेर पडले. त्यांनी धर्मराज युधिष्ठिरांची परवानगी घेतली आणि ते बाहेर पडले. हस्तिनापुराच्या एका चौकात आल्यानंतर चौकातून 4 दिशेला 4 जण गेले. कशासाठी? शिकारीसाठी. पण हे 4 जण शिकारीला गेल्यानंतर थोडं अंतर चालत गेल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी अपशकुन झाले, काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं विचित्र चित्र दिसलं, म्हणून 4 पण निम्म्यातून
परत आले आणि आपल्याला जे जे काय दिसलं ते त्यांनी परत येऊन राजवाड्यात श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितलं. तर काय दिसलं त्यांना? भीम एका बाजूनं एका रस्त्यानं गेले. भीम ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं भीमाला असं दिसलं की समोरून एक हत्ती येतोय आणि त्याला 2 सोंडी आहेत. आजपर्यंत एका सोंडेचा हत्ती बघितला होता, पण हा हत्ती कितीचा आहे? 2 सोंड्यांचा आहे. तो म्हणाला आजपर्यंत हत्ती बघितला होता तो वेगळा होता, हा विचित्र दिसतोय, म्हणून तो परत आला. नंतर अर्जुन ज्या रस्त्यानं गेला त्या रस्त्याला असं चित्र दिसलं की एका गायीने वासराला जन्म दिलाय. गायीने वासराला जन्म दिला, तिला त्या वासराला चाटून पुसून त्यानं स्वच्छ केलं. ते वासरू धडपडत उठलं, गायीजवळ आलं, तिचं दूध प्यालं, परत जाऊन पाठीमागं बसलं आणि थोड्या वेळाने उठलं आणि ते गायीलाच धडका मारायला लागलं. तो परत तिथून परत आला. नकुल ज्या रस्त्यानं गेला त्या रस्त्यानं त्याला असं दिसलं की रस्त्याच्या कडेला 2 विहिरी आहेत. या 2 विहिरीमध्ये एका विहिरीला भरपूर अगदी काठोकाठ पाणी भरलेलं आहे, पण अडचण आहे की ते प्यायला चालत नाही. त्याच्या पुढं दुसऱ्या अंतरावर त्याला एक दुसरी विहीर दिसली. त्या विहिरीला पाणी आहे, पण ते प्यायला चालतंय पण अगदी तळाशी आहे. कळलं? आणि सहदेव ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याच्या कडेला एक मोठे पर्वत होते. त्या पर्वतावर वर उंच मोठ्या मोठ्या शिळा होत्या आणि त्याचं सहदेवाचं लक्ष गेल्यानंतर असं दिसलं की वरून एक मोठी शिळा घरंगळत खाली यायला लागलेली आणि ती येताना आता म्हणजे उंचावरून खाली घरंगळत येणारी ती शिळा बघून त्याला असं वाटलं की ही शिळा जर खाली पडली तर तिथं राहणारी काही भिल्ल समाजाच्या जी लोक आहेत त्यांच्या झोपड्यांवर पडून काही माणसं मृत्युमुखी पडतील. पण त्याला असं दिसलं की घरंगळत येणारी ती शिळा एका गवताच्या पात्याला तटली. आता हे चारही गोष्टी वेगवेगळ्या दिसल्या, म्हणजे या काही न पटणाऱ्या आहेत. ते 4 जण चौकात आले आणि चौकातून राजवाड्यात आले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिथे आले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझी आता निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळं मी गेल्यानंतर कलियुगाची सुरुवात होईल. कलियुग सुरू झालेलं नाही, पण तांबडं फुटलंय. म्हणजे काय? जसं सूर्य उगवायच्या अगोदर लालिमा दिसते आपल्याला, तसं त्याची काही लक्षणं दिसायला लागले की कलियुग आता येणार आहे. आणि त्यामुळे या 4 प्रश्नांची 4 जी घटना दिसल्या किंवा 4 दृश्य दिसली त्याचं त्यांनी वर्णन भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिली. ती उत्तर अशी आहेत. भीमाला 2 सोंडेचा हत्ती दिसला. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की कलियुगातली माणसं सुद्धा 2 तोंडानं बोलतील, समोर एक बोलतील, मागे एक बोलतील. काय कळलं? 2 सोंडेच्या हत्तीचा अर्थ काय? माणसं समोर एक बोलतील आणि पाठीमागे एक बोलतील. अर्जुनाला जे चित्र दिसलं की त्याने एका गायीने एका वासराला जन्म दिला, तिला वासराला स्वच्छ केलं, ते दूध प्यालं, जाऊन बसलं आणि परत धडका मारायला सुरू केल्या. आई वडील 4 मुलांना जन्म देतील, त्यांना लहानाचं मोठं करतील, पण ही 4 मुलं मिळून आई वडिलांना सांभाळणार नाहीत, त्यांना धडका मारतील. आहेत हा, धडकेच्या रोज बातम्या मिळतात. कालच वाचली मी बातमी वर्तमानपत्रात. दारूला पैसे दिलेले आहेत म्हणून आईला आणि वडिलांना मारलं मुलग्यानं. तिसरं, नकुल ज्या रस्त्याने गेले तिथं 2 विहिरी दिसल्या. त्या 2 विहिरीपैकी एका विहिरीला भरपूर पाणी होतं, पण ते प्यायला चालत नव्हतं. दुसऱ्या विहिरीला पाणी प्यायला चालत होतं, पण ते अगदी थोडं होतं, ते सहज मिळण्यासारखं नव्हतं. त्याचा अर्थ असा सांगितला की समाजात अनेक लोकांकडे भरपूर संपत्ती असेल, पण त्या संपत्तीचा समाजाला काही उपयोग होणार नाही. आणि ज्यांच्याजवळ काहीच संपत्ती नाही ते मात्र समाज सुंदर करण्यासाठी धडपडत राहतील. आणि चौथं, ज्या बाजूला सहदेव गेले त्या बाजूला डोंगर होता, डोंगरावर वरून येणारी एक शिळा होती. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी निजधामाला गेल्यानंतर कलियुगाची सुरुवात होईल. या कलियुगामध्ये माणसं रोगानं त्रस्त होतील, अनेक रोगांची आक्रमण होतील, भुकेचा प्रश्न निर्माण होईल. भूक, रोग आणि इतर अनेक संकट चहूबाजूनी माणसांवर कोसळतील, पण यामध्ये एक हरीचं नाम ते मात्र या सगळ्यातून काय करेल, सगळ्यांना तारून नेईल. म्हणजे ही गवताची काय. हे सगळं कथा कशासाठी सांगितली? नामाचं महत्व सांगण्यासाठी सांगितले. सकळाच येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. याचा अर्थ काय की हे इतकं नाम महत्वाचं आहे, त्यामुळं नाम साधना फार सोपी आहे, साधी आहे.
त्याने काही भव्य दिव्य मिळणार नाही असा काही गैरसमज करून घेऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हे शरीर कशासाठी दिले? भगवंताची भक्ती करण्यासाठी दिले, नाम घेण्यासाठी दिले, भजन घेण्यासाठी दिले. किंवा कारण या माणसाच्या शरीरातच आपल्याला बुद्धीची देणगी मिळालेली आहे. पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे माणूस. 2 नंबरची बुद्धिमत्ता आहे डॉल्फिन नावाच्या माशाला. त्यामुळे या बुद्धीचा उपयोग करून, या शरीराचा उपयोग करून मला ज्यानं निर्माण केलं त्याला जाणून घेण्याची सोय त्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला ही सगळी इंद्रिये दिलीत, त्या इंद्रियांचा उपयोग करून काय करावं? भगवंताचं भजन करावं असं सांगण्याचं तात्पर्य. आता पुढे म्हणतात, म्हणजे आपला अधिकार विचार करायला लागलो की आपला अधिकार आहे कशाचा? नाम घेण्याचा. हे शरीर मिळालंय हा पहिला अधिकार झाला. म्हणून मग आपला अधिकार आपण सुद्धा ओळखावा. एक उत्तम अधिकारी असतो, मध्यम अधिकारी आहे आणि कनिष्ठ अधिकारी आहे. उत्तम अधिकाऱ्यासाठी ज्ञान हे साधन सांगितलंय, मध्यम अधिकाऱ्यासाठी ध्यान हे साधन सांगितलंय आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी नाम हे साधन सांगितलंय. ज्ञानानं अज्ञानाचं आवरण दूर होतं, बरोबर. ध्यानानं अंतकरणाचा विक्षेप किंवा चंचलता ही दूर होते आणि नामानं पाप असेल तर ते काय होतं? दूर होतं. आपला अधिकार आपण ओळखायचा. आपण कोणत्या अधिकाराचे आहोत हे दुसऱ्याने कोणी ओळखण्यापेक्षा आपला अधिकार आपण ओळखायचा. आपणच स्वतःला फार मोठे अधिकारी आहोत असं समजलं तर गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपला अधिकार ओळखायचा आणि नामसाधनेला सुरुवात करायची. म्हणून हरिपाठात सुद्धा सांगितलं माऊली, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आता ज्या भगवंताचं नाम घ्यायचं आहे आपल्याला, त्याचं काही म्हणजे ज्याचं नाम घ्यायचं त्याचं काही स्वरूप माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर. ज्याचं नाम घ्यायचं आहे त्याचं स्वरूप काय आहे? स्वरूप तर भगवद्गीता असं सांगते, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. याचा अर्थ, सोपा मराठी अर्थ असा, जो मला ज्या भावानं भजतो त्याच्यासाठी मी तसा आहे. कुणी मला म्हणालं की ही दगडाची मूर्ती आहे तर मी त्याच्यासाठी काय आहे? दगडाची मूर्ती आहे. कुणी मला मानव म्हणालं, म्हणजे राम कृष्ण यांना मला मानव म्हणालं तर मी त्याच्यासाठी काय आहे? माणूस आहे. कुणी माझी ईश्वर भावानं उपासना केली तर मी त्याच्यासाठी कोण आहे? ईश्वर आहे. आणि कोणी मला असं हे ब्रह्म आहे म्हणालं तर मी त्याच्यासाठी काय आहे? ब्रह्म आहे. मग काय म्हणायचं? मूर्ती म्हणायचं, माणूस म्हणायचं, ईश्वर म्हणायचं का ब्रह्म म्हणायचं? हे काय करा, आपण ठरवायचं, बरोबर. समर्थांनी एक 4 हे मांडलेत. आपल्याकडे वेगवेगळी देवळं असतात गावामध्ये आणि त्या देवळांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती असतात. त्या देवाचे 4 स्तर सांगतात समर्थ. एक समजा दत्तात्रयांचं मंदिर आहे किंवा रामाचं मंदिर आहे, तर तिथं दत्तात्रयांच्या मंदिरात दत्तात्रयांची मूर्ती आहे. आता प्रश्न असा आहे की दत्तात्रयांची मूर्ती कशावरून केली आपण? दत्तात्रयांची मूर्ती आहे, राम मंदिरात रामाची मूर्ती आहे, गणेश मंदिरात गणपतीची मूर्ती आहे. प्रश्न, मूर्ती कशावरून केली? कशाची केली म्हटलं नाही मी. सोन्याची केली, चांदीची केली, मातीची केली, दगडाची केली असं नाही. मूर्ती कशावरून केली? त्याचं उत्तर, मूर्ती अवतारावरून केली. मूर्ती कशावरून केली? अवतारावरून. दत्तात्रयांच्या रूपात अवतार घेतला त्यावरून दत्तमूर्ती. रामांचा अवतार जो झाला त्यावरून राम मूर्ती. गणेशाच्या रूपातली मूर्ती आहे ती गणेश अवतारावरून केली. म्हणजे मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. पुढचा प्रश्न, अवतार कोणी घेतला? त्याचं उत्तर आहे ईश्वरानं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं. आणि ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे ब्रह्म 1 नंबर, ईश्वर 2 नंबर, अवतार 3 नंबर आणि मूर्ती 4 नंबर. मग आपण कोणत्याही मंदिरात गेलो आणि मूर्तीला नमस्कार केला तर तो कोणाला पोहोचला? मूर्तीला केलेला नमस्कार अवताराला पोहोचला. अवतार कोणी घेतला? ईश्वराला. म्हणून नमस्कार कुणाला पोहोचला? ईश्वराला. आणि शास्त्र सांगतं ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे नमस्कार कोणाला पोहोचला? बोला की जरा काहीतरी. ब्रह्माला पोहोचला. उदाहरणार्थ, झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तर ते पोहोचतं कुठं? झाडाच्या शेंड्यावर जरी पाणी घातलं तर ते पोहोचतं मुळाला. तसं नमस्कार मूर्तीला केला तरी तो पोहोचतो कुठं? ब्रह्माला. फक्त त्या मंदिरात जाऊन नमस्कार करताना आपल्याला माहित असावं काय, की समोर ज्या मूर्तीला मी नमस्कार करतो आहे ती मूर्ती कशावरून केलेली आहे? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला.
ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. नाहीतर मी मंदिरात गेलो की माझं कसं होतं, समोर मूर्ती आहे, मी नमस्कार करतो, पण माझं लक्ष डोळे किलकिले असतात. माझ्या डाव्या बाजूला कोण आहे, माझ्या उजव्या बाजूला कोण आहे, माझ्या पाठोपाठ कोण कोण आलंय, पुढे गेलेल्यानं तिथल्या कुणी खडी साखर उचलली, कुणी तिथलं सफरचंद उचललं, याकडे लक्ष देत जर मी नमस्कार केला तर नमस्कार ब्रह्मापर्यंत पोहोचणार. आता हेच नामाच्या बाबतीत सुद्धा आहे. नाम घेताना घ्यायचं नाव तोंडानं, जय जय रामकृष्ण हरी किंवा श्रीराम जय राम जय जय राम, आणि अंतकरणाच्या पडद्यावर काय काय काल घडलं, काल एका लग्न समारंभाला गेलो होतो, तिथं काय झालं, घरात सकाळपासून काय गोंधळ झाले, किंवा आणखी कुणाचा फोन आला, तिथं फोनवर काय बोलणं झालं, आणि तोंडानं काय सुरू आहे, श्रीराम जयराम जय जयराम, असं जर सुरू असेल तर त्या नामसाधनेला एक उंची किंवा दर्जा प्राप्त होत नाही. म्हणून काय करावं, हे जे ज्याचं नाम घ्यायचं आहे त्याचं आपल्याला स्वरूप माहीत असावं. तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? तुम्ही बोलल्याशिवाय प्रवचनच थांबवणार नाही. ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. आपण आरती म्हणतो, युगी 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. पुढे म्हटलंय, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकाला भेटायला कोण आलं? ब्रह्म आलं. गोष्ट असं सांगते की पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. मग विठ्ठल आले हे बरोबर, ब्रह्म आलं हे बरोबर का? विठ्ठल आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत हे बरोबर? दोन्ही एकच आहेत हे बरोबर. विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे, ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. किंवा सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. आणखी एका ठिकाणी, सगुण निर्गुणाचा ठाव ते हे विटेवरी पाव. विठ्ठलाचे जे पाय त्याला काय म्हटलंय? विठ्ठेवर जो विठ्ठल उभा आहे तो सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. हे माझं पोट आहे, हे माझं पोट मी तुम्हाला दाखवू शकतो, कारण पोट हा माझ्या शरीराचा भाग आहे. पण मी आता म्हटलं मला भूक लागलेली आहे, आणि तुम्ही म्हणालात पोट दाखवता तशी तुमची भूक दाखवा. भूक दाखवता येईल का? नाही. मला तुम्हाला दाखवता आली नाही म्हणून मला लागलेली नाही काय? तुम्ही तुमच्यावरून विचार करा. बरोबर, मला भूक, मी पोट दाखवलं, पण तुम्ही म्हणालात भूक दाखवा, तर भूक दाखवता येत नाही, कारण पोट सगुण आहे. पण पोटात मला अनुभवाला येणारी भूक कशी आहे? निर्गुण आहे. पोट आणि भूक एकमेकांपासून वेगळे करता येतील काय? नाही. तसं सगुण आणि निर्गुण एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. समर्थांचं सांगणं आहे. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आमच्यावर पुंडलिकाचे अनेक उपकार आहेत की पुंडलिकामुळे देव सगुण साकार झाले, म्हणून आम्हाला उपासनेची सोय झाली. नाहीतर आपण उपासना कशाची केली असती? उपासना काय करणार? कारण ब्रह्म अनुपास्य आहे, ब्रह्माची काही उपासना करता येत नाही, पण विठ्ठलाची उपासना करता येते. म्हणून पुंडलिकाचे आमच्यावर उपकार आहेत ते यासाठी की त्यांच्यामुळे आपण काय करू शकलो? उपासना करू शकलो, देव सगुण साकार झाल्यामुळं. आणखी या देवाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीतली एक पहिली ओवी आहे, ओम नमोजी आद्या. आपण काय बघायला लागलोय माहित असू दे तुम्हाला. काय? ज्याचं नाम घेतो त्याचं स्वरूप काय आहे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा, खर तर त्याला लक्षणं म्हणता येत नाहीत किंवा विशेषणं म्हणता येत नाहीत, पण आता काय बोलायचं म्हणून म्हणायचं की ही देवाची 4 लक्षणं आहेत किंवा ही देवाची 4 विशेषणं आहेत. तुम्हाला कुणी म्हटलं देवाचं स्वरूप काय आहे, तर ही ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी देवाचं स्वरूप वर्णन करणारी आहे. ओम नमोजी आद्या. तो देव कसा आहे? ओंकार स्वरूप आहे. तो देव आद्य आहे, तो देव वेद प्रतिपाद्य आहे, आणि तो देव स्वसंवेद्य आहे, आणि तोच काय आहे? आत्मरूप आहे. हे त्याचं वर्णन केलं. पुढे ज्ञानदेवांचा एक फार सोप अभंग आहे, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कोणता देव आहे? आत्मदेव. असा जो देव आहे, या देवाचं आपण काय करणार आहोत? नाव घ्यायचं आहे, नाम साधना करायची आहे. आता हे नामाची व्यवस्था का केली? तर आत्मरूप देव किंवा ब्रह्मरूप देव जेव्हा आपण मानतो तेव्हा ते म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काही नाम रूप येत नाही, आणि त्यामुळं त्याची उपासना करता येत नाही. म्हणून उपासना करण्यासाठी ही सोय करून दिलेली आहे. आता एक ज्ञानदेवांची उभी आहे,
कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. कृष्ण विष्णू हरी गोविंद ही 4 नावं आहेत. कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगुणाचं वर्णन आहे आणि त्याच्यातच पुढे म्हटलंय माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. आत्मचर्चा, आता कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगुणाचं वर्णन आहे आणि आत्मचर्चा विशद उदंड गाते हे निर्गुणाचं आहे. म्हणजे कृष्ण म्हणजेच आत्मा, विष्णू म्हणजेच आत्मा, हरी म्हणजेच आत्मा, गोविंद म्हणजेच आत्मा. आता पहिला शब्द आहे कृष्ण. कृष्ण शब्दाची साधी फोड आहे. कर्षती इति कृष्ण, जो आपल्याकडे सगळ्यांना आकर्षित करून घेतो त्याला काय म्हणायचं? कृष्ण. त्याला आधार देणारी एक ओवी आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असती केवळ माझ्याची स्थायी. सगळे लोक, पृथ्वीवरचे जन्माला आलेले सगळे लोक स्वाभाविकपणे भगवंताचं भजन करतात. आता हे वाक्य पटणार आहे का? आम्हाला तुम्हाला रामकृष्ण हरी माहिती आहेत, रशियात अमेरिकेत कुठं रामकृष्ण हरी माहिती आहेत? त्यांना काही माहीत नाही. पण ते रामाचं कृष्णाचं जरी भजन करत नसले तरी सगळ्यांच्या अंतःकरणात कोण आहे? परमात्मा आहे. ते आत्मतत्वाच्या काही प्रेरणा आहेत 3. आता आपण म्हणतो आत्मतत्व कसं आहे? सत, चित आणि आनंद रूप आहे. सतची प्रेरणा काय आहे? मी सतत असावं, मी सतत असावं. घरातलं एखादं पाळण्यात मूल असतं. हे पाळण्यात असलेलं मूल 3 कारणांनी रडतं. अगदी 5-8 दिवसाचं मूल आहे. मुलाचे रडणं 3 कारणांनी असतं. त्यातलं पहिलं कारण त्याला भूक लागली असली तर रडतं. आता भूक लागल्यावर रडतं कारण का? त्याला अन्न हवंय. अन्न कशासाठी पाहिजे? त्याला सुद्धा वाटतं मी सतत असावं. काही कळलं? तुम्हाला पण अन्न लागतं, मला लागतं. आपल्याला अन्नाची गरज कशासाठी आहे? अन्न राहील, अन्न मिळालं तर ह्या शरीरानं आपण काय होणार आहोत? राहणार आहोत, टिकणार आहोत. मग आपण टिकायचं असेल तर अन्नाची गरज आहे. म्हणून मूल रडतं. भूक लागलं असलं तर रडतं. दुसरं, त्याचं दुपटं ओलं झालं असलं तर रडतं. आता दुपटं ओलं झाल्यामुळं ते दुपटं ओलं झालं त्यामुळे त्याला दुःख व्हायला लागलं. म्हणजे त्याला प्रेरणा कशाची आहे? सुखाची आहे. ते ओलं कापड काढून कोरडं कापड लावलं की त्याचं रडणं थांबतं. आणि मुलाच्या रडण्याचं 3रं कारण असं असतं, ते सांगता आईला मी पाळण्यात झोपलोय म्हणून फक्त काम करत बसू नको, या घरात मी आहे याची जरा आठवण ठेव. म्हणजे काय? माझ्या अस्तित्वाची दखल घे. आता माझ्या अस्तित्वाची दखल घे ही प्रेरणा लहान मुलात असते असं नाही, इथं बसलेल्या सगळ्यांच्याकडे आहे. म्हणजे घरात 80-90 वर्षाची जी वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना सुद्धा असंच वाटतं की आपली कुणीतरी या घरात दखल घेतली पाहिजे. घरातल्या वयोवृद्ध माणसांना असं वाटतं घरातल्या तरुण पोरांनी भरले जग जिंकायला जावं, पण जाताना मला सांगून जावं. आणि दिवसभर जग जिंकावं आणि संध्याकाळी परत आलो की केवढं जग जिंकलं हे मला अगोदर सांगावं आणि मग आत जावं. पण त्या पठ्ठ्याची चूक काय होते? तो जातानाही सांगत नाही आणि आल्यावरही सांगत नाही. तो जिला सांगायचं असतं तिलाच तेवढं सांगतो. त्याचा परिणाम काय होतो की घरातल्या सगळ्या वयोवृद्धांना वाटतं पोरं लग्नाच्या अगोदर फार चांगली होती, लग्न झाल्यानंतर काय झाली? मी काय म्हणणार, तुम्ही म्हणा. बर, आता मुलांची बाजू सांगतो. ती तरुण मुलं असं म्हणतात की यांनी आमच्यासाठी फार कष्ट केलेत, आम्हाला लहानाचं मोठं करायला, नोकरी लागेपर्यंत, हे आम्हाला मान्यच आहे, आम्ही ते काही नाकारत नाही. पण आम्हाला असं वाटतं की आज जग फार धकाधकीचा मामला झालाय. म्हणजे फार जग रश झालंय, धावपळ आहे खूप. यश अपयश, सुख दुःख, लाभ हानी ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. बाहेर काय घडतं हे जर आम्ही यांना सांगत आलो तर ह्यांची रात्रीची झोप मोड होईल, म्हणून आम्ही यांना सांगत नाही. आता कुणाचं चूक आणि कुणाचं बरोबर ते तुम्ही ठरवा. आपल्याला काय हा निर्णय करायचा नाही इथं. सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची दखल कुणीतरी घ्यावं असं वाटतं. मग ही प्रेरणा पाळण्यातल्या मुलापासून घरातल्या 80-90 वर्षाच्या वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांच्या जवळ आहे. या अर्थानं सत म्हणजे मी सतत असावं, चित म्हणजे मला ज्ञान व्हावं. घरात पाळण्यात मूल झोपलंय, दिवे गेले, अचानक दिवे गेले तर मूल रडायला लागतं. ते काय घाबरून रडत नाही, त्यांची दिवे गेल्यामुळे अंधार झाला आणि अंधार झाल्याचा परिणाम म्हणून त्याला बाहेरच्या गोष्टी काही दिसत नाहीत, त्याची खेळणी दिसत नाहीत आणि त्यामुळे त्याला जे ज्ञान करून घ्यायचं आहे ती ज्ञान होण्याची प्रक्रिया काय होते? थांबते, बाहेरच्या काही गोष्टी दिसत नसल्यामुळे. आपल्याला सुद्धा ज्ञानाची प्रेरणा आहे, त्यामुळे उठल्या उठल्या आपण वर्तमानपत्र वाचतो, जगातल्या सगळ्या भानगडी काय काय घडलेत, कुठं कुठं विश्वसंचार आपल्याला कळला पाहिजे म्हणून आपण सतत काय करत राहतो? वाचून ज्ञान मिळवत राहतो. सांगण्याचं तात्पर्य
पृथ्वीवरचे सगळे लोक रामकृष्ण हरीचा जप करत नसले, रामकृष्ण हरीना ओळखत नसले, तरी आत्मरूपानं सचित आणि आनंदाची प्रेरणा त्या सगळ्यांच्या ठिकाणी आहे. या अर्थानं देखे मनुष्य जात सकळ, मनुष्य जात आणि पुढे सकळ म्हटले. सकळ म्हणजे यापूर्वी पृथ्वीवर येऊन गेलेली, आता असलेली आणि नंतर येणारी, ही सगळेजण काय आहेत, स्वभावता भजनशील आहेत. म्हणजे सगळ्यांच्या जवळ हे आत्मतत्वापासून निर्माण होणाऱ्या प्रेरणा प्रत्येकाच्या जवळ आहे. कृष्ण पुढे म्हटलंय विष्णू, व्यापनोती इति विष्णू, म्हणजे जो व्यापक आहे त्याला काय म्हणायचं, विष्णू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानेश्वर महाराज केवढे मोठे झाले, विश्वा एवढे मोठे झाले. आम्ही केवढे आहोत, आमच्या घरा एवढे, 10 बाय 10च्या 4 खोल्याने एवढे, त्या पलीकडे आम्हाला काही जग नाही, एवढे आम्ही संकुचित आहोत. आणि ते काय झाले, व्यापक झाले. ते व्यापक का झाले, व्यापक असलेल्या परमात्म्याशी एकरूप झाले म्हणून ते व्यापकत्वाचा अनुभव आला. मी विष्णूचं नाव घेणाऱ्यानं सुद्धा काय व्हायला पाहिजे, व्यापक व्हायला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता विष्णूचा अर्थ सुद्धा आत्मा आहे. देश, तुकाराम महाराज म्हणतात, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. म्हणजे कृष्ण म्हटलं तरी आत्मा, विष्णू म्हटलं तरी आत्मा. पुढे म्हटलंय हरी, हरती इति हरी, कशाचं हरण करतो, हरी हरी म्हटलं तर कशाचं हरण होतं, तर हरी हरी म्हणण्याचा परिणाम काय होतो, माझ्या जीवनातलं दुःख दूर होतं, दुःखाचं हरण करतो म्हणून त्याला काय म्हणायचं, हरी. मी हरी हरी म्हणत राहिलो तर माझ्या जीवनातलं अज्ञान दूर करतो म्हणून त्याला काय म्हणायचं, हरी. अज्ञानाचं हरण करतो म्हणून हरी, दुःखाचं हरण करतो म्हणून हरी. जुन्या काळात म्हणजे रेडिओ होते आपल्याकडे, त्यावेळी ती एक भूपाळी लागायची, पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर तुम्ही पहाटे उठून हरी हरी म्हटलं तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखी होईल. एखाद्या गोष्टीवर तुळस ठेवणं याचा अर्थ काय होतो, त्याच्याशी असलेला आपला संबंध तोडून टाकणं. बरोबर. मी आपला देश स्वतंत्र झाला, इतिहासात असं एक वाक्य वाचलं मी, की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशातल्या अनेक तरुणांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवलं. म्हणजे काय केलं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादाराचा त्याग केला. काहींनी देवासाठी, काहींनी देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांच्यासाठी काम केलं. पुढं 25-30 वर्षापूर्वी मी पंढरपूरला गेलो आणि गळ्यात तुळशीची माळ घालून आलो. आता कशावर तुळशीपत्र ठेवलं म्हणायचं, मी गळ्यात तुळशीची माळ घातली तेव्हा कशावर तुळशीपत्र ठेवलं, या देहावर तुळशीपत्र ठेवलं. मग ज्या दिवशी तुळशीची माळ घातली, तुळशीपत्र ठेवलं, त्या दिवशी याला सांगावं, आजपर्यंत तू काय खायला प्यायला मागितलंस ते तुला दिलं, आता यापुढे मी तुला जे काय दिन ते तू काय करायचं, खायचं. त्यातलं कमी जास्त झालं म्हणून तू गेलास तरी काय हरकत, असं मी म्हणाल ना. नामदेव महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. कारण त्या संप्रदायात आपण गेलो की त्या संप्रदायाची एक आचारसंहिता आहे. आता नगरपालिकांच्या निवडणुका होत्या, निवडणुका सुरू होण्यापूर्वी 8-15 दिवस आचारसंहिता सुरू झाली, निकाल लागल्यानंतर 8-15 दिवसांनी आचारसंहिता संपेल. पण अशी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता अशी संपत नाही, ती एकदा माळ घातल्यावर सुरू झाली की ती मरेपर्यंत चालू राहते. देह जावो अथवा राहो, मग ही आचारसंहितेचं पालन करताना देह जावो अथवा राहो, आता राहो असं आपलं तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हटलंय, जावं एवढंच बरोबर आहे. देह बघा इतक्या, देह जावो अथवा राहो, राहो हे बरोबर आहे काय सांगा, नाही. पण तुम्हाला अगदीच भीती घालायला नको म्हणून काय म्हणायचं, की याला म्हणायचं तोंडावरून हात फिरवण्याची भाषा, असू दे बाबा, फार दुःख होऊ नये म्हणून सांगायचं, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. तुकोबा त्याच्या पुढे पाय टाकून म्हणतात, पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर तुम्ही पहाटे उठून हरी हरी म्हणालात तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखी होईल. जन्मावर तुळस ठेवणं याचा अर्थ जन्माशी असलेला आपला संबंध तुटून जाणं. ज्याचा जन्माशी असलेला संबंध तुटतो त्याचाच फक्त मरणाशी असलेला संबंध तुटतो. काय म्हटलं कळलं, आम्हाला भीती कशाची आहे, मृत्यूची. मग मृत्यूची भीती वाटत असेल तर मृत्यूच्या भीतीतनं सुटायसाठी काय करायचं, जन्मालाच यायचं नाही. मग जन्माला यायचं नसेल तर काय करायचं, पहाटे उठणं हरी हरी म्हणायचं.
बरोबर आहे ना. ते गृहस्थ आले एकदा माझ्याकडं. मला म्हणाले, काही भयानक स्वप्न पडतात मला. रात्रीचं झोपलो की भयानक स्वप्न पडतात आणि अशी भीती वाटायला लागली की अंगाला घाम सुटतो, जाग येते, परत काय झोप लागत नाही. तेव्हा तुम्ही काय करा, मला काहीतरी त्यांनी सांगितलं सांगतो. अंगारा द्या, एखादा मंत्र सांगा, एखादा ग्रंथ वाचायचा असला तर सांगा, असं काहीतरी सांगा, पण एवढ्या ह्याच्यातून सोडवा. मी त्यांना म्हटलं, तू काय मंत्र म्हणू नको, कुठला ग्रंथ वाचू नको, आणि अंगारा तर मी काय अजिबात देणार नाही. मग काय कर, तुला रात्री झोपल्यानंतर भयानक स्वप्न पडत असतील तर सोपा उपाय आहे, जागा राहा, झोपूच नकोस. जर झोपले, अडचण कशातली आहे, झोपल्यानंतर स्वप्न पडतात आणि भीती वाटते, मग जाग राहणं हा त्यावरचा उपाय आहे. तसं मरणाची भीती वाटत असेल तर जन्माला न येणं हा त्यावरचा काय आहे, उपाय आहे. आणि जन्माला यायचं नसेल तर काय करावं, पहाटे उठून हरी हरी म्हणावं. कृष्ण विष्णू हरी, पुढे म्हटलंय गोविंद. गोविंद शब्दाचा गान विदंती इति गोविंदा, म्हणजे गो इंद्रिय, इंद्रियांच्या मागं असलेलं आत्मतत्व, इंद्रियांच्या मागं असलेलं आत्मतत्व. केनोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्याच्यावर म्हटलंय केनेशितम पतती मनहा, म्हणजे काय, कोणाच्या प्रेरणेनं मन बाहेर धावतं. मग त्याचं उत्तर देताना म्हटलंय, त्याचं वर्णन, डोळ्याचा डोळा, मनाचं मन, कानाचा कान, म्हणजे इंद्रिय ज्याच्या सत्तेवर बाहेर जातात आणि कार्यरत होतात, ज्ञान मिळवतात, कर्म करतात, ते जे आत्मतत्व आहे त्याचंच वर्णन केलंय गोविंद या शब्दाने. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, म्हणजे राम कृष्ण विष्णू हरी गोविंद ही नाम सगुण नामं असली तरी त्याचा लक्षार्थ काय आहे, आत्मा. चला पुढं आणखी एक पुढचं, बुद्धी निश्चय एक ओवी आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धीनं निश्चय केला तर बुद्धीनं केलेल्या निश्चयानं आत्मज्ञानापर्यंत, आत्मज्ञानाचा निश्चय होतो बुद्धीनं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, कारण निश्चय करणं हेच काय आहे, बुद्धीचं काम आहे. मग कोणता निश्चय करायचा, की तो परमात्मा मी आहे असाच निश्चय करायचा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, आपण स्वतः ब्रह्मरूप आहोत असं म्हणत राहा, किंवा सोहम असं आपल्याला साधना दिली जाते. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, आणि सतत तू ब्रह्मनिष्ठ राहा, अहर्निश 24 तास. आता 24 तास ब्रह्मनिष्ठ राहणं शक्य आहे का सांगा, कारण मगाशी वर्णन केलं, ब्रह्म निर्गुण निराकार आहे, त्याला काही रूप नाही. ब्रह्म अनुपास्य आहे, म्हणजे ब्रह्माची उपासना करता येत नाही. पण मगाशी एक वाक्य सांगितलं, ते हे परब्रह्म विटेवरी, विटेवर कोण आहे, ब्रह्मच आहे. म्हणजे आपण ज्याची मूर्ती तयार केलेली आहे किंवा जे नामरूप आहे त्याचा लक्षार्थ जरी ब्रह्म किंवा आत्मा असला तरी आत्म्याचे, आत्मा किंवा ब्रह्म याची उपासना करता येत नाही. पण रामाची, कृष्णाची, हरीची, दत्तात्रयांची उपासना करता येते. मग 24 तास ब्रह्मचिंतन करता येत नाही, पण 24 तास रामचिंतन करता येतं का नाही, बरोबर. 24 तास त्याचं चिंतन करायचं असेल तर राम या शब्दाचा उपयोग होऊ शकतो, कृष्ण, हरी या या नामाचा काय होऊ शकतो, आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणून म्हटलंय ओंकार आहे, ओम, ओंकार हे भगवंताचं नामही आहे आणि भगवंताचं स्वरूप आहे. पण एक ब्रह्म ही जी कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे, त्याला एक नाम दिलं तर आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. नाम ऐका काळजीपूर्वक, ब्रह्माचं चिंतन करता येत नाही, पण ब्रह्माला एखादं नाम दिलं तर त्याचं चिंतन करता येतं. ओंकार हे त्याला दिलेलं नाम आहे, पण त्याच्याही पेक्षा राम हे नाम सोपं आहे, कारण राम या नामाला काहीतरी चरित्र आहे. राम या नामाला काय आहे, चरित्र आहे. कृष्ण या नामाला चरित्र आहे. रामाचं चरित्र आपलं दैनंदिन जीवन आचरणात आणण्यासारखं आहे. रामाच्या चरित्राचा आदर्श आपण आपल्या आदर्शाची परिसीमा म्हणजे उत्कृष्ट आदर्श मानवी जीवन कसं जगावं हे रामचरित्राकडे बघून कळतं, बरोबर. कृष्णाच्या चरित्रात ज्या लीला घडल्या त्या लीला चिंतनीय आहे. त्या लीलांचं चिंतन करून त्याचं ईश्वराजवळ असलेलं जे सर्व शक्तिमानता आहे त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो किंवा त्याचं चिंतन करता येतं. म्हणून रामाच्या चरित्रातल्या ज्या लीला आहेत किंवा जे त्यांचं वर्तन आहे ते आचरणीय आहे, आणि श्रीकृष्णाच्या लीला आहेत त्या चिंतनीय आहेत, बरोबर. त्याच्या चरित्राचं चिंतन करता येतं. म्हणून डॉक्टर काकाने एक मांडणी केली होती, आपण श्रीराम जयराम जय जयराम असे जप करतो, तो श्रीराम जयराम जय जयराम हा जप तोंडाने सुरू आहे,
पण अंतःकरणाच्या पडद्यावर संसारातले विषय असतील तर अंतःकरणाच्या पडद्यावर आपल्याला कशाचा विचार करावा? श्रीरामामध्ये दाशरथी रामाचं चिंतन करावं, जयराम मध्ये ईश्वर रूप रामाचं चिंतन करावं, आणि शेवटच्या तिसरा जो जय जय राम आहे त्याच्यामध्ये ब्रह्मरूप रामाशी एकरूप होऊन जावं. म्हणजे राम तीन आहेत एकाच ह्याच्यात, श्रीराम जयराम जय जय राम. पहिला राम दाशरथी राम, त्याच्यात रामाचं चरित्र. दुसरा ईश्वर रूप राम, ईश्वराचे जे काही षडगुणेश्वर म्हणतो त्यांच्या 6 गुण किंवा त्या सर्व शक्तिमान कसे आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्ती परमात्म्याकडे कशा आहेत याचं चिंतन, आणि शेवटी ब्रह्मरूप रामाशी एकरूप होऊन जाणं. असे हे 3 टप्पे. रामकृष्ण हरी याच्यामध्ये सुद्धा ते आहे. म्हणजे ही नाम दिल्याचा परिणाम काय होतो? चरित्राचं चिंतन आपल्याला करता येतं. म्हणजे हे सोपं करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ब्रह्मचिंतन करा म्हटलं तर करता येणार नाही, पण रामाचं चरित्र समोर असल्यामुळं, कृष्णाचं चरित्र असल्यामुळं चिंतन करणं सोपं जातं. आणि ह्या चिंतनाचा आधार कशासाठी द्यायचा? तोंडानं नाव सुरू आहे पण अंतःकरणाच्या पडद्यावर दुसरेच विचार असतात. त्याऐवजी कुणाचं चिंतन करावं? त्या अवताराचं चिंतन करावं, अवतारामध्ये त्यांनी केलेलं ह्याचं. आणि त्यामुळं मन एकाग्र होणं सोपं जातं. मंदाताईनेच बहुतेक सांगितलेलं मला आठवतंय. त्या असं म्हणाल्या की तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल, आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, बेचैन वाटत असेल तर तुम्ही राम राम म्हणा. अस्वस्थ वाटत असेल, बेचैन वाटत असेल तर राम राम म्हणा. आपलं मन खूप चंचल आहे, एका जागी स्थिर होत नाही असं वाटत असेल तर कृष्ण कृष्ण म्हणा. आणि आपण खूप पापी आहोत असं जर वाटत असेल तर हरी म्हणा. आणि हे सगळंच वाटत असेल तर रामकृष्ण हरी म्हणा. आता इथं बसलेले बहुतेक सगळे ह्या सगळ्या ह्याचेच पेशंट आहेत. त्यामुळे हे उपाय दिला ह्याच्यावर, रामकृष्ण हरी म्हणा. पुढे आहे आणखी एका उभीचा आहे ना, चालेल 5-10 मिनिटं संयोजक? चाल हा चाल. नाम जप यज्ञ तो परम, फार सुंदर उभे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. एकच शब्द तपासून बघूयातला, नाम जप यज्ञ. नाम जप यज्ञ, जप शब्दाचा अर्थ आहे एकाला एक लावून मध्ये खंड न पडता अखंडपणे नाम घेणं. मगाशी मी जी ओवी सांगितलं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, त्या प्रबंध शब्दाचा सुद्धा अर्थ तोच आहे. राम कृष्ण हरी गोविंद ही नामं एकाला एक जोडून मध्ये खंड न पडता घेणं, ह्यालाच म्हणायचे प्रबंध. काकाने एक सोपा दृष्टांत त्यासाठी सांगितलं होतं. समजा एखाद्या परडीमध्ये फुलं आहेत, फुलं असतात तेव्हा ती सुट्टी सुट्टी असतात. मी जेव्हा हार करतो तेव्हा हारामध्ये ती एकाला एक जोडून ओवली जातात. अशी फुलं एकाला एक अंतर न ठेवता एकत्र जोडणं की त्याचा हार तयार झाला. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आहेत परडीतली फुलं आहेत, पण मी त्या फुलाचा हार केला की तो फुलांचा प्रबंध झाला. हार हा फुलांचा काय आहे? प्रबंध आहे. हार हा फुलांचा प्रबंध आहे किंवा तुकोबांचा अभंग आहे. रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा, मंत्र हा जपावा सर्व का. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 5 आली. ही 5 नामं मध्ये खंड न ठेवता एकाला एक जोडून म्हणणं, त्याला म्हणायचं नामाचा प्रबंध. आणि आता सांगितलेल्या ओवीच्या भाषेत यालाच म्हणायचं नाम जप, खंड न पडता अखंड म्हणणं, जप. आता पुढे आलाय शब्द यज्ञ. जुना काळ जो होता त्यावेळी यज्ञ, 5000 वर्षापूर्वीचा यज्ञ संस्कृती होती. यज्ञात अनेक तीळ तांदूळ तूप यासारखे आहुती द्यावे लागतात. आता इथं नाम जपाचा सुद्धा काय आहे? यज्ञ आहे. पण इथं आहुती द्यायची नाही, इथं आहुती आपोआप पडली पाहिजे. वाक्य ऐका, नाम जप यज्ञामध्ये आहुती आपोआप पडली पाहिजे. ही आहुती आपोआप पडणं म्हणजे काय? आहुती आपोआप पडणं याचा अर्थ नाम घेताना मन एकाग्र झालं की मनाची आहुती पडली. नाम घेताना मनाची एकाग्रता झाली की मनाची आहुती पडली. त्यानंतर नाम घेताना त्या नामाचा जो नामी आहे, त्या नामाचा जो नामी आहे त्याचा निश्चय झाला की बुद्धीची आहुती पडली. काय कळलं सांगितलं? मनाला एक ओवी सांग, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकादे. बुद्धीच्या बाबतीत आता मगाशी सांगितलं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. आता चित्त, नाम घेताना चित्त शांत झालं की चित्ताची आहुती पडली. प्रवृत्ती निवृत्ती ही ओझी न घे मती,
अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. मी हे करीन किंवा मी हे करणार नाही, करीन किंवा करणार नाही, हे ओझं डोक्यावर न घेता अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. तुझं चित्त माझ्या ठिकाणी लागलेलं राहू दे. आणि मन बुद्धी चित्त यांची आहुती पडली की चौथ्या राहिलेल्या अहंकार आपोआप तिथं येतो. हा विचारूनी अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. आणि याला अगदी जोडणारे एक छान ओवी आहे. ती अशी आहे, उचललेया प्राणासरशी इंद्रिय रिघती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. शरीरातून प्राण जायला लागले की सगळी इंद्रिय त्याच्या पाठोपाठ जातात, कारण सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? प्राण. एखादे आमदार खासदार आले की त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा लोंढा येतो, पोलीस वगैरे सगळे येतात. तसं प्राण शरीरातून निघाला की सगळी इंद्रिय त्याच्या पाठोपाठ जातात. तसं मन बुद्धी चित्त परमात्म्याजवळ गेलं की अहंकार सुद्धा तिथं येतो. म्हणून नाम जप यज्ञात कशाची आहुती पडली पाहिजे? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आणि अशी जेव्हा चारांची आहुती त्यामध्ये पडते तेव्हा देहाचा सुद्धा आपोआप विसर पडतो. नाम जप यज्ञ तो परम, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. याला हा असं चारी गोष्टी या घडल्या तर त्याला सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणायचं. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. आता याच्यात एक शास्त्राचं वचन सांगायचं राहिलं ते सांगतो. आपण पुन्हा पुन्हा शब्द ऐकलाय, नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद आहे. नाम आणि नामी यांच्यात काय आहे? अभेद आहे. म्हणजे काय? प्रश्न कळलात मला? शास्त्राचं वचन आहे, नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. आता हे वाक्य शास्त्रानं सांगितलेलं आहे. आता मी असं म्हणतो, मी भाकरी म्हटलं, मग भाकरी हे नाम आणि भाकरी हा पदार्थ दोन्ही एकच आहेत काय? बोला 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 बोला. मी काय म्हटलं? भाकरी. भाकरी हा शब्द आणि भाकरी हा पदार्थ एकच आहे का? एकच आहे. मग भाकरी म्हटल्यावर पोट भरायला पाहिजे, हात भाजायची गरज कशाला आहे? काय कळलं? भाकरी हा शब्द आणि भाकरी हा पदार्थ दोन्ही वेगळे आहेत. अग्नी हा शब्द आणि अग्नी हा विस्तव म्हटलं, विस्तव हा शब्द आणि विस्तव हा पदार्थ, हे दोन्ही काय आहेत? वेगळे आहेत. बरोबर? वेगळे आहेत का नाही? आहेत. बोला की जरा. बरोबर आहेत, वेगळे आहेत. आहेत ना? जर भाकरी हा शब्द भाकरी असता तर भाकरी भाकरी म्हणण्यानंच पोट भरलं असतं. मग आता मी काय सांगितलं? नाम आणि नामी यांचा काय आहे? अभेद आहे. पण हे वाक्य मी म्हटलेलं पहिलं वाक्यही बरोबर आहे आणि दुसरंही बरोबर आहे. आता नाम आणि नामी यांचा अभेद आहे, हे जड वस्तूला लागू पडत नाही. कारण भाकरी, विस्तव, चाकू हे शब्द कसे आहेत? याने हे जड वस्तू आहेत. जड म्हणजे ज्याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि जे दुसऱ्याचंही ज्ञान करून देत नाही, त्याला काय म्हणायचं? जड. म्हणून ह्या जड वस्तू आहेत. आणि त्या जडामध्ये नाम आणि नामीचा अभेद होत नाही, जडामध्ये. आता इथं श्रीरंग पाटील कर्मचारी आहेत, मी त्यांना हाक मारली श्रीरंग म्हणून, तर ते जवळ असले तर मला ओ देतील का? तर ते चेतन आहेत आणि चेतन असल्यामुळे मी त्यांना हाक मारली तर ते मला काय करणार? ओ देतील. आता समजा मी इथं आहे आणि ते कोल्हापुरात असतील, किंवा मी कोल्हापुरात आहे आणि ते इथं आहेत, मी हाक मारली तर ओ देतील का? नाही देणार. का? तर ते चेतन आहेत, सजीव आहेत, पण त्यांचं अस्तित्व परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे काय? ते मी आता शिवगडवर असेल तर मी कोल्हापुरात नाही, पुण्या मुंबईत नाही. बरोबर? म्हणजे माझं अस्तित्व कसं आहे? परिच्छिन्न आहे. त्यामुळे ते माझ्यापासून दूर अंतरावर असतील तर त्यांनी मला हाक मारली आणि मी त्यांना हाक मारली तर ते ओ देणार नाहीत, प्रतिसाद मिळणार नाही. आता तिसरा टप्पा, परमात्मा व्यापक आहे. परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. आणि म्हणून परमात्म्याचं नाम आणि परमात्मा यांच्यात नाम आणि नामी यांचा काय आहे? अभेद आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही बसून परमात्म्याला हाक मारली, त्याचं नाव घेतलं तरी त्याला ते काय होतं? पोचतं. हा एक भाग झाला. आता दुसरा एक टप्पा त्याच्यात असा सांगतात, हे कळलं? जड वस्तूंच्या मध्ये नाम आणि नामीचा अभेद लागू पडत नाही. जड वस्तूंच्या मध्ये नाम आणि नामीचा अभेद लागू पडत नाही. माझ्या विषयाचं नावच आहे शास्त्रीय बैठक, त्यामुळे ते जरा डोक्याला ताप देणार असणारच. जड वस्तूंच्या बाबतीत नाम आणि नामेचा अभेद लागू पडत नाही. चेतन एखाद्या सजीव व्यक्तीला एखाद्या हाक मारली, जवळ असेल तर ओ देईल, पण अंतर असेल तर ओ देणार नाही, कारण आपलं अस्तित्व कसं आहे? परिच्छिन्न आहे.
पण परमात्मा भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचलेया विठ्ठलेगा, किंवा समर्थ म्हणतात रिता ठावया राघवा विन नाही. परमात्मा सर्व व्यापक आहे आणि सर्व साक्षी आहे, सर्व शक्तिमान आहे. त्यामुळे आपण जिथं बसून परमात्म्याचं नाव घेऊ तिथं ते त्याला पोहोचतं. या अर्थानं नाम आणि नामी यांच्यामध्ये काय आहे, अभेद आहे. आता दुसरा एक विचार असा त्याच्यात मांडतात की हा जो अभेद संबंध आहे म्हणजे फक्त भाषा वेगळी आहे. अभेद संबंधामध्ये होतं काय की हा नाम आणि नामीचा अभेद संबंध काही ठिकाणी आवृत्त असतो, काही ठिकाणी थोडासा अनावृत्त असतो आणि काही परमात्म्याच्या ठिकाणी तो पूर्ण अनावृत्त असतो. आता उदाहरणार्थ नाम आणि नामी यांच्यातला अभेद संबंध पूर्ण आवृत्त असतो. पूर्ण आवृत्त म्हणजे काय, समजा मी म्हटलं चाकू, चाकू असा शब्द घेतल्यामुळे माझी चाकू हा शब्द उच्चारल्यामुळे माझी जीभ कापली गेली का? किंवा विस्तव अग्नी असं म्हटलं म्हणून मला भाजलं का? नाही भाजलं. याचा अर्थ नाम आणि नामी यांच्यातला अभेद संबंध आवृत्त आहे. काय ह्याच्यावर हे आवरण आहे, हे ह्याच्या आवृत्त आहे. त्यामुळं नाम आणि नामी यातला अभेद संबंध आवृत्त असल्यामुळं काय झालं, चाकू असा शब्द उच्चारल्यामुळं किंवा अग्नी असा शब्द उच्चारल्यामुळं त्याचा परिणाम जाणवला नाही. दुसरं, आता मी तुमच्या पुढे काही नावं घेतो. चिंचा, लिंबू आणि कैरी, याच्यातला संबंध थोडा अनावृत्त आहे आणि थोडा आवृत्त आहे. त्यामुळे ह्या वस्तू बघितल्या किंवा यांचं नाव ऐकलं तरी आपल्या जिभेला काय होतं, कळलं ना? या उदाहरणावर 3 शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल. ह्याच्यात थोडा अनावृत्त आहे आणि थोडं आवृत्त आहे. आणि शेवटी राम, कृष्ण, हरी किंवा परमात्मा याच्यामध्ये नाम आणि नामी यांच्यातला अभेद संबंध पूर्णपणे काय आहे, अनावृत्त आहे. लक्षात राहील आपल्या, अशी माझी अपेक्षा आहे. चला पुढे. नाम आणि नामी यांच्यातला अभेद. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. आणखी एक शेवटचे वचन सांगतो आणि थांबतो. उभी असे, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. परी तयापाशी पांडवा, अर्जुना मी कुठं सापडतो? ह्या ओवीच्या अगोदर एक ओवी आहे, जो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय. मी वैकुंठ हे माझं राहण्याचं ठिकाण आहे, मी वैकुंठात सापडणार नाही. सूर्य ही माझी विभूती आहे, मी एक वेळ सूर्याच्या ठिकाणी सापडणार नाही. योगी मला ध्यान मार्गाने अंतकरणात पकडण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही मी झुकांडी देऊन जातो. परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. जिथं माझा नामघोष चालतो तिथं मात्र मी हरवलेला असलो तरी हमखास सापडतो. नामघोष, घोष शंखाचा आहे. आपण महाभारत युद्धात वाचलं असेल, श्रीकृष्णाने पांचजन्य किंवा वेगवेगळे योद्धे आहेत, ते काय करतात, शंख वाजवतात, म्हणजे युद्धाची सुरुवात झाली. तर शंखाचा घोष आहे. काही साधक ओंकाराचा घोष करतात, काही रामनामाचा घोष करतात. शंखाचा घोष, ओंकाराचा घोष आणि आपलं रामकृष्ण हरी याचा घोष. घोष करणे म्हणजे मोठ्यानं म्हणणं. आता हे कधी होतं, फुफ्फुसातली जी पोकळी आहे, घोष करताना फुफ्फुसातले सगळ्या पोकळीचे भाग दणाणून जातात, म्हणजे ते मोठ्यानं नाव घेतल्याचा परिणाम म्हणून काय होतं, त्याचा परिणाम फुफ्फुसापासून, बिंबीच्या देठापासून काय होतो, जाणवतो असं म्हणा. म्हणून ते नाम आत दुमदुमत, मोठ्यानं घोष केला की नाम फुफ्फुसामध्ये काय होतं, दुमदुमत. आणि असं दुमदुमलं, ते मोठ्यानं घेतलं की मन एकाग्र व्हायला मदत होते. आणि एकाग्रता निर्माण झाल्यानंतर केलेली नामसाधना उंच आणि दर्जेदार होते. म्हणून काय करावं, घोष करावा. आता हरिपाठातच म्हटलंय, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. टाहो फोडणे म्हणजे काय, मोठ्यानं ओरडणे. आता शहरात आणि आजूबाजूला माणसं गर्दी असेल तर हे मोठ्यानं ओरडणं काही शक्य नाही आणि ओरडूही नका. पण कुठे एकांत मिळाला तर जरूर ओरडावं. असं रामकृष्ण हरी असा काय करावा, टाहो फोडावा. म्हणजे आत ते नाम कसं दुमदुमतं याचा अनुभव आपल्याला घेता येईल. आणि त्या दुमदुमण्यामुळं, मोठ्यानं घेतल्यामुळं मनाची एकाग्रता व्हायला काय होते, मदत होते. नाम घोष बरवा, बरवा म्हणजे चांगला, जसा करायला पाहिजे तसा. मगापासून जे जे तत्वज्ञान किंवा शास्त्र सांगितलं त्याचा विचार करून ते त्याची पूर्वपीठिका तयार करून मी जे नाम घेतो त्याचा सरळ संबंध आत्म्याशी आहे हे तत्वज्ञान लक्षात ठेवून काय करावं, हे नाम घ्यावं. आता
हे नाम साधना केली खरी, पण काही पथ्य पण सांभाळावे लागतात. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. कोणती पथ्य? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पथ्य पराविया नारी माऊली समान, हे दिले नेमून ठाईचेची. दुसरं पथ्य विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तिसरं बरोबर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही पथ्य सांभाळली पाहिजे. पथ्य म्हणजे काय सेवन करायचं आणि काय करायचं नाही. बरोबर, तुकोबांचाच एक अभंग आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. भवरोग ऐसा जाय अनिक काय शुल्लके, तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची. ब्रह्मरस घेई काढा. तुला जन्म मरणाचा रोग झालाय ना, म्हणजे तुला भवरोग झालाय. मग आता भवरोगावर उपाय काय? ब्रह्मरसाचा काढा घे, म्हणजे ब्रह्मचिंतन कर. मग आता ब्रह्मचिंतन करता येत नाही तर कुठलं करायचं? रामचिंतन कर, कृष्ण चिंतन कर, हरीचं चिंतन कर. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे. मुखानं काय कर? विठ्ठलाचं नामच फक्त घे. अनिक वाचे न सेवी, विठ्ठलाचं नाव सोडून दुसरं काय घेऊ नको. नाथ महाराज सुद्धा असं का, हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर मुखानं काय करा? हरी हरी म्हणा, राम राम म्हणा. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराजांचं वासुदेव नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणात असं म्हटलंय त्यांनी, डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. डोळे झाकुनी रात्र करू नका. आपलेच डोळे आपण झाकायचे आणि आता अंधार झाला म्हणून झोपून राहायचं, असं करू नका. काळ करीत बैसला लेखा, लेखा म्हणजे हिशोब. तुम्हाला दिलेल्या आयुष्याचा हिशोब काळ करत बसलाय. लेखा परीक्षण, इंग्रजीत ऑडिट, तसं त्यांचं काळाचं ऑडिट चाललंय. मग आता मला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं असेल तर हिशोब ऑडिट करतो मी थोडं तुमच्या समोर. 50 वर्ष झोपेत गेली, 50 वर्ष जागेपणात होती, त्यातली पहिली 25 वर्ष शिकून शहाणं होण्यात गेली आणि पुढची 25 वर्ष लग्न करून संसार करण्यात गेली. देवाचं नाव घ्यायला वेळ कुठं नाही. आता जमेच्या बाजूला काय आहे? सगळा संसारात वेळ गेलेला वेळ आहे आणि इकडे परमार्थाच्या बाजूला शून्य आहे, वेळच मिळाला नाही. 80 वर्षाचं जरी आयुष्य धरलं तरी भाग झाले दोन. 40 वर्ष झोपेत गेली, उरलेली 40 वर्षातली 20-25 शिकून शहाणं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यात गेली आणि पुढची संसार करण्यात गेली. असं काळ काम वेगाचं गणित आहे. म्हणून डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा. डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. अगोदर काय करा? रामाचं स्मरण करा. आधी म्हणजे कधी? आता मी एक एक वाक्य म्हणतो, तुम्ही फक्त आधी म्हणा. पहाटे 5 वाजता किंवा 4 वाजता जाग आल्या, झोप आपली झोपेतून झोप आपली पूर्ण झाली आणि झोपेतून आपण उठलो. पहाटे जाग यायच्या आधी, म्हणजे हंतरुणावर पाय जमिनीवर खाली ठेवायच्या आधी, आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घ्यायच्या, कपडे परिधान करायच्या, कपाळावर टिळा गंध माळा बुक्का लावायच्या, चहाचा पहिला घोट घ्यायच्या, दुपारच्या जेवणातला पहिला घास घ्यायच्या, दुपारचा चहा घ्यायच्या आधी, संध्याकाळचं जेवण घ्यायच्या आधी, सगळी कामं आटोपून हंतरुणावर आडवं व्हायच्या आणि यातलं काहीच नाही जमलं तर निदान मरायच्या. नामसाधनेची शास्त्रीय बैठक, संत साहित्य आणि काका मंदाताई यांनी केलेल्या मार्गदर्शनातले काही टपोरे थेंब उचललेले होते ते मांडलेत. हा सगळा चोरीचा माल आहे, यात माझं स्वतःच काही नाही. काका सुद्धा वारंवार तेच सांगत आले, त्याचा हा प्रभाव आहे. हा सगळा चोरीचा माल आहे. चोरीचा माल वाटून खावा म्हणजे त्याचा बोभाटा होत नाही, म्हणून तुम्हाला दिलाय. यात माझं स्वतःच काहीही नाही. ज्ञानदेव तुकाराम महाराज, नाथ महाराज आणि परमपूज्य डॉक्टर काका यांच्याकडून जे माझ्यापर्यंत पोहोचलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं फक्त एक माध्यम म्हणून मी काम केलं. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून थांबतो. धन्यवाद.